इस तरह की बातें मैं सुन रहा हूं। ठीक है, एकत्रित लढती निवडणूक ज्या प्रकारे विवाद दिसतोय, मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे, नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत। ही माझं आकलन आणि आम्हाला मिळालेली माहिती आहे की 3 जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही। महायुती हा शब्द गोंडस आहे। महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे। एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, थोबाड फोडण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता। हे कशावरून चाललंय तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे। मुंबईतले अनेक रस्ते, कोकणातले रस्ते, मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा, म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात। PWD, सार्वजनिक बांधकाम खातं, नगर विकास खातं या शिंदे गटाच्या ATM मशीन बनलेल्या आहेत, त्याच्यामुळे कामं होत नाहीत। सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागले आहे। अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहेत आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच, पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे। जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या। उद्या जेव्हा हे 3 पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात, तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील, एकमेकाच्या जागा पाडल्या जातील। जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे। जिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक काल अजित पवारांसोबत दिसले। जिशान सिद्दीकीवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही, फक्त कारवाई केली जाईल। माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात, जिशान सिद्दीकीच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे। काँग्रेस आता मुळातच विधानसभेचं आता मुदत संपत आली आहे, पण नवाब मलिक यांच्याविषयी म्हणत ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती जसे आमच्यावर केली। नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते। त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले, त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई, CBIची कारवाई, NIAची कारवाई करायला भाग पाडले। आज नवाब मलिक सरकारमध्ये, प्रश्न इतकाच माझा आहे देवेंद्र फडणवीसांना, जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही, त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एक तर ते पत्र मागे घ्यावं। नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी, नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप, सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले होते। ते काल म्हणतात की माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे, नवाब मलिकांबद्दलची भूमिका। हो, पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना, तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात। देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात,